नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। पण उपवासाला चालणारे मोतीचूर लाडू करणार आहोत, तर त्याच्यासाठी मी कढई तापून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तूप टाकून घेते। तूप चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे। आता आपण तुपामध्ये टाकून घेऊयात। 3 वाटी कूट आपण याच्यात टाकून घेतलेला आहे आणि आता हे आपण भाजून घेऊयात। गॅस छोटा मोठा करतच हे भाजून घ्यायचं, गॅस अजिबात मोठा करायचा नाही। शेंगदाण्याचा कूट परतताना त्याचा रंग बदलून द्यायचा नाही। 10 मिनिट जवळजवळ हे मी आता भाजून घेतलेलं आहे आणि छान असं खरपूस झालेलं आहे। आता मी हे काढून घेत आहे। याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेऊयात। ओला नारळ आणि त्याची जी काळी पाट असते ते काढून मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। हे आता आपण परतून घेऊयात। 2 वाटी खोबऱ्याचा खिस आहे, तो आता आपण परतून घेऊयात। खोबरं चांगलं परतून झालेलं आहे, आता आपण ते काढून घेऊयात। पाक बनवून घेणार आहोत, तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये साखर टाकून घेत आहे। ज्या वाटीने आपण कूट घेतला ना, त्याच वाटीने आपण साखर घेणार आहोत। 1.5 वाटी मी साखर घेत आहे। 1/2 वाटी पाणी, म्हणजे जेवढं आपल्याला साखर भिजल ना तेवढंच पाणी टाकायचं त्याच्यात। साखर आणि पाणी विरघळेपर्यंत फुल गॅस करायचा। साखर विरघळली की मग एकदम बारीक गॅसवरती पाक बनवून घेऊयात। आपला पाक एकदम छान आणि परफेक्ट 2 तारी झालेला आहे। तर आता तो ओळखायचा कसा, तर अगदी सुरुवातीला साखर ज्यावेळेस विरघळली आणि हे वरती असं केलं ना त्यावेळेस फक्त ठिपके पडत होते आणि आता हा एक 5 मिनिटं मी पुन्हा शिजून घेतला, तर गोळी होतो ना त्याच्या अगोदरचा जो पाक आहे ना तो 2 तारी पाक। आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊयात। आपण थोडासा कलर टाकणार आहे, खाण्याचा कलर आहे। कूट आणि जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ना ते सुद्धा याच्यात टाकून घेऊयात। हे मिश्रण आता छान झालेलं आहे आपलं। हे मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण याचे लाडू वळून घेऊयात। अशा पद्धतीने आपण सर्व लाडू आता वळून घेऊयात। अप्रतिम चवीचा असा उपवासाचा लाडू बनून तयार झालेला आहे। माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।